मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मित्रांनो आणि त्याचं उत्तर फक्त तुम्ही स्वतःला द्या. तुम्ही शेवटचं स्वतःवर पूर्ण विश्वास कधी ठेवला होता? आठवतंय का तुम्हाला? नाही. आज मोटिव्हेशन नाही. आज मी फक्त तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देणार आहे, जी माझ्यासोबतही झाली ती. आठवतंय ना? मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, कोरोना काळामध्ये माझी नोकरी गेली. थोडंसं नैराश्य आलं होतं मला. मी घरीच होतो. कुठल्याच प्रकारचं जॉबसाठी मी अप्लाय नव्हता केला. स्किल अपग्रेड नव्हते केले. इंटरव्ह्यू नव्हते दिले. एकदम पूर्णपणे थांबलं होतं माझं आयुष्य. परंतु त्या अडचणीच्या काळातून जेव्हा मी बाहेर आलो आणि मला जेव्हा नवीन नोकरी मिळाली, तर नवीन नोकरी मिळाल्यानंतरही एक गोष्ट माझ्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी घर करून होती, की त्या अडचणीच्या काळामध्ये मला असं वाटलं होतं, की तो सर्वात कठीण काळ होता माझा. परंतु नाही मित्रांनो, तो काळ माझा सर्वात कठीण नव्हता. कारण त्या काळामध्ये एक गोष्ट मी अनुभवली होती, जी आजही मला परत मिळाली नव्हती. ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, माणूस गरीब झाल्यावर जितका तुटत नाही, तितका तो स्वतःच्या नजरेत छोटा झाल्यावर तुटतो. माझ्या आयुष्यातही मी एक गोष्ट खूप उशिरा शिकलो. नोकरी गेली किंवा कुठल्याही अडचणी आल्या, तरी मनुष्य जगू शकतो. पण ज्या दिवशी स्वतःबद्दल आपण शंका उपस्थित करतो किंवा शंका घ्यायला लागतो, त्या दिवशी हळू आपण संपायला लागतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे कोणालाच दिसत नाही. आपल्याला वाटतं अपयश आपल्याला हरवतं. पण खरं सांगू, अपयश आपल्याला हरवत नाही. अपयशानंतर आपण स्वतःबद्दल जे मानायला लागतो, ज्या पद्धतीने विचार करतो स्वतःबद्दल, ते आपल्याला हरवतो. आपण जखम पाहू शकतो आपली, पण आत्मविश्वास तुटलेला कधीच दिसत नाही. तो फक्त आपल्या निर्णयामध्ये दिसतो आपल्याला. कधी इंटरव्ह्यूमध्ये, कधी मीटिंगमध्ये, कधी नातेसंबंधामध्ये आणि स्वप्न पाहताना. कधी-कधी आपल्याला आयुष्य आपल्या भीतीमुळे थांबतं, परिस्थितीमुळे नाही. मी एक दिवस ऑफिसमधून घरी येत होतो आणि ट्रेनमध्ये माझ्या शेजारीच एक 60-65 वर्षाचे गृहस्थ बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारताना मला एक गोष्ट जाणवली, की ते थोडेसे उदास होते. मी त्यांना सहज विचारलं, "काही झालंय का काका?" आणि ते हसले आणि म्हणाले, "मी 52व्या वर्षी दिवाळखोर झालो होतो." मला थोडं आश्चर्य वाटलं. मग मी त्यांना सहज विचारलं, "पुढे?" मग एक गोष्ट त्यांनी मला सांगितली, की "मी पैसे गमावले, पण पुन्हा सुरुवात करण्याची हिंमत नाही. पुन्हा सुरुवात करण्याची हिंमत नाही." ही एक वाक्य त्यांचं माझं एवढं लक्षात राहिलं, की त्या रात्री मी घरी आल्यानंतर आरशासमोर उभा राहिलो आणि स्वतःला विचारलं, "मी खरंच अपयशी आहे का? की फक्त एक अपयश अनुभवलेला माणूस आहे?" दोन्ही वाक्यामध्ये फक्त काही शब्दांचा फरक आहे. पण संपूर्ण आयुष्य बदलण्याइतकं अंतर आहे. अपयश म्हणजे फक्त हा मार्ग नाही, इतकंच. मित्रांनो, आयुष्यात तुमच्यासोबत कोण असणार आहे? तुम्ही म्हणाल मित्र? नाही. कुटुंब? नेहमीच नाही. तुमचा पार्टनर? कदाचित. पण एक व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. ती म्हणजे तुम्ही स्वतः. मग जर तुम्हीच स्वतःवर विश्वास ठेवणं सोडलं, तर तुमच्यासाठी कोण लढणार? एक वाईट घटना तुमच्या आयुष्यामध्ये झाली,
तर ती तुमची ओळख ठरत नाही. आज एक काम करा मित्रांनो, घरी गेल्यावर आरशात स्वतःकडे बघा आणि स्वतःला एक वाक्य विचारा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःकडे पुन्हा आदराने पाहायला शिकाल, त्या दिवशी जगही तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायला शिकेल. आयुष्यात माणूस पहिल्यांदा बाहेरून हरत नाही, तो आधी स्वतःच्या मनात हरतो. आज फक्त एक विनंती करणार आहे मी तुम्हाला, जेवढ्या पुढच्या वेळी जीवन तुम्हाला रिजेक्ट करेल, तेव्हा स्वतःला रिजेक्ट करू नका. कारण एक इंटरव्ह्यू, एक परीक्षा, बिझनेसमधला एखादा लॉस किंवा एक ब्रेकअप तुमची ओळख ठरत नाही. ती फक्त तुमच्या प्रवासातील एक पान असतं, संपूर्ण पुस्तक नाही. एकदा स्वतःवरचा विश्वास गेला तर तो परत आणण्यासाठी कित्येक महिने, कधी-कधी वर्ष लागतात. रात्री झोपताना फक्त एक वाक्य बोला, मी अजून हरलेलो नाही. हो, मी अजून हरलेलो नाही. मी फक्त थोडा थकलो आहे. आणि विश्वास ठेवा, हे वाक्य कदाचित तुमच्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू करेल. थांबूया आज इथेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोवर काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.